क्या बात. होळी खरं तर आपल्या सगळ्यांचा आवडतीचा सण असतो, कारण एवढे सारे रंग आपल्याला उधळायला मिळतात. आपण नेहमी उधळत असतो रंग, पण हे 2 दिवस तितकंच निमित्त आपल्याला मिळतं. सो आज मी आली आहे झी युवा वर्षा तू अशी जवळी राहा या मालिकेच्या सेटवर, आणि तिकडे आता सिद्धार्थ आणि तितिक्षा माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत होळी तर मी खेळणार आहे, पण एक होळी स्पेशल गेमही आपल्याला खेळायचं आहे. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं खूप स्वागत राजश्री मराठी शोबजमध्ये. तर होळीच्या शुभेच्छा तुम्हाला. आत्ताच सीन शूट केला आहे, काय नेमकं प्रेक्षकांना बघायला मिळणार? एक खूप 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 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राजवीर लहानपणी होळी खेळत असतो आणि त्यानंतर त्यानं आत्तापर्यंत कधीच होळी खेळली नाही आहे. त्याची काही कारणं आहेत, पण ह्या वर्षी काहीतरी स्पेशल आहे की तो रंग खेळला आहे. तो का खेळला आहे, कोणामुळे खेळला आहे हे बघण्यासाठी, हे म्हणजे बघितल्यावरच त्याच्यातलं इंटरेस्ट जास्त क्रिएट होईल. आणि बाकी सेटवर आम्ही खूप मजा करतो आहे, रंग खेळतो आहे. 10 दिवस आधीच रंग खेळतो आहे, त्याच्यामुळे ती एक वेगळीच मजा आहे. प्रतीक्षा, मालिकेच्या निमित्तानं लवकर होळी खेळायला मिळते, काय प्रेक्षकांना स्पेशल बघायला मिळते? येस, आय थिंक हीच ब्युटी आहे ना इथे काम करण्याची. कुठलाही सण 10 दिवस आधी करायला मिळतो आणि आपल्या रिअल फॅमिलीबरोबर जे सण नाही करता येत ते आपल्या रिअल फॅमिलीबरोबर तरी ॲटलिस्ट करता येतात. आणि आज या होळीच्या निमित्ताने खूप सगळे आर्टिस्ट ऑलमोस्ट आज इथे जमले आहेत आणि आम्ही खूप मजा करतो आहे. म्हणजे आमच्याकडे लिटरली पार्टी असते सगळ्यांचे, सगळे आर्टिस्ट असल्यानंतर. सो माझी फॅमिली आली आहे, माझे सासरचे लोक आले आहेत आणि ऑफिसची मंडळी. सो हे खूप क्वचित घडतं आणि त्यामुळे आम्ही खूप मजा करतो आहे. आणि येस, जसं हा म्हणाला की हा खूप वर्षांनी होळी खेळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त तो नुसतंच होळी खेळणार नाही तर डान्ससुद्धा करणार आहे. आणि तो का करतो, कसं करतो, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे या एपिसोडमध्ये. तुम्ही धमाल तर केली आहे, स्वतः जरा आपणही थोडी मजा करूयात. काही होळी स्पेशल गाणी मी या चिठ्ठ्यांमध्ये लिहिली आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दमशराज खेळायचं आहे, ठीक आहे? पण याच्यामध्ये एक नियम आहे, तू ॲक्टिंग करताना जर सिद्धार्थला ती ओळखता आली नाही तर तू त्याला रंग लावायचा आहे, हवा तितका. आणि सेम विथ यू सिद्धार्थ. सो आता बघूयात कोण किती छान ॲक्टिंग करतो. सुरू करूयात दमशराज. पहिले लपून वाचा. लहू मुलक्या. चला आता दोघांनी थोडा थोडा रंग लावून घ्या. किती मस्त ओळखलं यार पटकन. सर्पने धुवून टाक. क्या बात. जरा 2 ओळी गाऊन दाखवा ना. ते गाणं पाठ नाही आहे पण आम्ही वी बीन ट्राईंग टू डान्स ऑन इट, त्यामुळे मला असं थोडंसं आत्ताच जस्ट झालं. अच्छा, म्हणून ओळखलं. नाहीतर काही नेक्स्ट. खूप आधी झालं होतं ऍक्च्युली. बलम पिचकारी. गाणी आहेत. परत रंग बरसे. हे त्याचंच गाणं आहे का? नाही. होली के दिन. चीटिंग आहे. चीटिंग आहे. स्वतःलाच लावतो रंग. हे गाणं ते नाही, अमिताभ बच्चनचं नाही आहे हे गाणं. तेच गाणं मग ओळखले ना. हे रंग बरसे नाही. होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में. लवकर लवकर आपापसाच रंग लावून घ्या, काहीच बोलणार नाही. चीटिंग केली याने. अरे ते हे गाणं एक तर तू ओळखलं बोलतोस तू डायरेक्ट. तरी गाऊन दाखवलं म्हणजे कॉन्फिडन्स किती झालेल्या चिट्ट्या द्या. हे झालंय आता. नाही बाकी आहेत ना. आता अभिनय. आता सगळे संपले गाणे करा. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग. मी सोपी गाणी निवडली तर तुम्ही 2 जण परफेक्ट आहात, असं काहीतरी झालं इकडे. दुसरं का? दुसरं. आओ सर, रितेश देशमुख, प्रिव्हियस फिल्म, लय भारी, त्याच्यातलं गाणं आहे का? आज रंग लावू. नाही माहिती. पहिला शब्द ये, आओ, आ जाओ, आने दो. मराठीत ये. एकदम जवळ आहे. येऊ दे, दे, घेऊन ये. 4 अक्षरी आहे. 4 अक्षरी आहे. चौथा शब्द सर, दू, रंग. काय मला नाही कळत मराठी. कशाला मराठीत काय कसं सांगू आता? हे इतकं जवळ येऊन सुद्धा नाही येते. सगळं बोललीस तू.
पास आहेस का? नाही पास नाही थोडा वेळ आहे. चौथाच आहे का? आता तिसरा सांग ना. चौथा कळतच नाहीये. तिसरा. आरती. होळी. होळी. दुसरा शब्द होळी आहे. पहिला शब्द ये. आज वरनं ही मराठीत काय बोलू? ये. आला मराठीत येईच म्हणतात. हा होळीचा सण. वाव कमाल. जमलंय बाबा, जमलंय. तर आला होळीचा. आणि लय भारी पहिलं ती अगदी जवळपर्यंत आली होती बट तिचं राहिलं नाही झालं ना. नाही. तो तेव्हा तुला एवढी मेहनत नसती करावी लागली. नाही तर जमलंय. म्हणजे खूप चांगलं कळतंय तुम्हाला एकमेकांची ऍक्टिंग. पण आज तेवढ्याला कळतं एकमेकांची म्हणजे ही अशी ऍक्टिंग कळली तुम्हाला एकमेकांची. खरंच धमाल आली मला. पण लहानपणापासून आतापर्यंत आपण सगळे होळी खेळतो. तुम्हाला दोघांना रिअल लाईफ मध्ये किती आवडते होळी खेळायला? मला ना आत्ता गेली 2 वर्ष फक्त रंगपंचमी खेळायला जमत नाही आहे. पण त्याच्या आधी मी नाशिकचा आहे. नाशिकला एक वेगळीच संस्कृती, वेगळंच कल्चर आहे की रंगपंचमीला रहाड म्हणतात तिकडे. तर पहिली खूप होत्या, आता फक्त 2 आहेत. म्हणजे एक हौद असतो जो दरवर्षी बुजवून टाकला जातो. फक्त रंगपंचमीच्या दिवशी तो हौद पुन्हा उकरून तो काढतात, मग तो स्वच्छ करतात, त्याची पूजा होते. मग त्यात उकळून रंग टाकतात, फुलं टाकतात, त्याची पूजा होते. आणि मग DJ, ढोल आणि त्या रहाडीत उड्या मारायच्या. आणि तो रंग पण असा 10-10 दिवस राहतो. हर्बल कलर असतो, फुलांचा कलर असतो, पण ते वातावरणच वेगळं असतं. सो मी दरवर्षी तिकडे जायचो. फक्त गेल्या 2 वर्षापासून जाता येत नाही आहे. पण नाशिकची माझी रंगपंचमीची दरवर्षीची ती आठवण. मग असे तर खूप किस्से आहेत, पण खूप मजा यायची. तितिक्षाला किती आवड? मलाही खूप आवडते. पण काही वर्ष आता खेळायला जमलं नाही आहे. बट जेव्हा मिळायचं मी तेव्हा खेळायचे. आणि मला स्पेशली मी जेव्हा गोव्याला होते कॉलेजमध्ये तेव्हा आम्ही बीचवरती जाऊन होळी खेळलो आहे 2 वर्ष. सो ते मला खूप ती स्पेशल आठवण आहे. तिथे खूप मजा यायची आणि डायरेक्ट आम्ही समुद्रातच जाऊन होळी खेळलो. ते कधी इथे घडलं नव्हतं. सो ती माझी खूप स्पेशल आठवण आहे आणि मला पुन्हा कधीतरी जायला आवडेल तिथे. गोव्याला जाऊन. खरंच सगळ्यांनाच आवडेल ना गोव्याला जाऊन होळी खेळायला. तर आता इतके गाण्यांचा मस्त दमशराज झाला आहे आणि तुम्ही सकाळपासून शूटही करताय हे होळीचं. अभिनय झाला, डान्स झाला, आता गाणे. तर हा इंटरव्ह्यूचा शेवट एका छान होळीच्या गाण्याने होऊ देत. मस्त. ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. वाव, थँक्यू सो मच. आणि तुमच्या दोघांना हॅपी होळी. हॅपी होली तुला पण. आणि हिला राहिलंय. हॅपी होली. थँक्यू सो मच.